नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण भडंग बनवतोय. त्यासाठी मसाला बघा काय काय घेतलाय तो आपण. साखर आहे, याच्यात बडीशेप, धनेपूड, जिरापूड, हळद, लाल तिखट, आमचूर पावडर, मीठ आणि हिंग असं सगळं आपण घेतलेलं आहे. ते आता मिक्सरवर आपण फिरवून घेऊया आणि एक भडंगचा मसाला तयार करून घेऊया. तर इथे बघा आपला मसाला सुद्धा तयार झालाय. आता आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी लसूण. तर ती थोडीशी अशी आपण कुटून घेतली ना की मग फोडणी टाकल्यानंतर तेलात बऱ्याच वेळा लसूण उडते. तर मग मी इथे बघा थोडीशी कुटून घेतली, शेंगदाणे घेतलेत आणि कढीपत्ता घेतलाय. आता चला आपण जाऊया चुरमुरे साफ करायला. तर इथे बघा चुरमुरे आपण साफ करून घेतोय. चाळण मारून घ्यायची, कारण ह्याच्यात ना बारीक बारीक धूळ असते अशी, तर ती काढून घ्यायची. म्हणजे मग चाळण मारल्यानंतर चुरमुरे सुद्धा साफ होतात. तर चुरमुरे आपले साफ झालेले आहेत. आता आपण सगळं भाजायचं, तळायचं, त्याची तयारी करूया. तर आधी ह्या चुरमुऱ्यांना आपण थोडंसं गरम करून घ्यायचं. जर थंड पडले असतील तर ते कुरकुरीत होतात. तर मला ना हे भडंगसाठी जे चुरमुरे मिळालेत ना ते लांब मिळालेत. खरं भडंग ना गोल चुरमुऱ्याची करायची, ती दिसते पण खूप छान आणि टेस्टला काही फरक पडत नाही, पण दिसायला खूप छान दिसते. तर इथे बघा आपण शेंगदाणे तळून घेतलेत. शेंगदाणे असे टाकायचे, थोडा कलर आणि फुटले पाहिजेत ते की समजायचं भाजलेत म्हणून. तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे कढीपत्ता पण आपण मस्तपैकी खळखळीत होईपर्यंत तळलाय. आता आपण लसूण टाकलीये बघा. लसूण सुद्धा आपण चांगली अशी परतून घ्यायची. कच्चट राहिली तर मग आपली जी भडंग असते ना ती खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे चांगली कुरकुरीत करायची. तसंही मी चिवड्यामध्ये पण कुरकुरीतच करून लसूण टाकते. त्यामुळे लसूण कुरकुरीतच करून टाकायची आणि आमच्या घरी खूप आवडते चिवड्यातली आणि भडंग मच्छी लसूण. तर इथे बघा फोडणीला मी मोहरी टाकलीये आणि आता गॅस कम्प्लीट बंद केलाय. कोमट तेल राहिलं की मी ह्याच्यात तो जो मसाला केलाय ना तो टाकणार आहे. आता कोमट झालंय आपलं तेल. आता ह्याच्यात बघा आपण जो मसाला तयार करून घेतलाय भडंगचा तो टाकते मी. आणि हा जो भडंगचा मसाला आहे किंवा ही फोडणी जी आहे ती आता आपण चुरमुऱ्यावर ओतूया. तर एकदम मीडियम गार असतानाच मी घेतलंय. एकदम असं खूप गरम गरम घेऊ नका, नाहीतर मग आपला जो मसाला आहे ना तो करपणार. आणि आता आपली ही जी भडंग आहे ना ती लगेचच अशी लाल दिसणार नाहीये, कारण हा मसाला मुरायला ना थोडा वेळ लागतो आणि नंतरच त्याचा कलर चेंज होतोय. तर इथे मी सगळं फक्त तुमच्यासमोर मिक्स करून घेते, पण अशी खूप लाल लाल नाही दिसणार आहे. आणि त्याच्यात माझे जे हे चुरमुरे आहेत ते लांब आहेत, गोल असते तर पटकन आपल्याला रिझल्ट मिळाला असता. पण चवीला जर म्हणाल ना तुम्ही तर एकदम अप्रतिम चवीला झाले होते. तर तुम्ही अशी भडंग करा मस्तपैकी. पाऊस अजून काही गेला नाहीये, पाऊस बाहेर पडतोच आहे. तर असं काहीतरी मुलांना तयार करून द्या कुरकुरीत. तर इथे आपली अशी भडंग तयार झालीये.